अतिशय रोमांचक होणारा सामना, दोन्ही बलाढ्य संघ समोरासमोर आहे. पाहूया कोणता संघ विजयी होतोय आणि पुढे चाल करतोय. थँक्यू. दोन्ही फलंदाज मैदानाकडे पाठवा. टॉस जिंकला युवा स्पोर्ट्स उसनी टीमने, अखेर मात्र बॅटिंग स्वीकारली. समोर आहे जय सांबा पाडगाव. खूप मोठी टीम आहे, ज्या टीमकडे क्षमता आहे, ज्या टीमकडे ताकद आहे, ती टीम मात्र बॉलिंग ट्रॅकवर. अखेर तुम्ही फील्ड पोझिशन त्या टीमची देखील पाहू शकता. दोन्ही सलामीवीर आमच्या मुख्य कॉमेंटरी बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा स्पोर्ट्स उसनी टीमचे दोन्ही सलामीवीर कॉमेंटरी बॉक्स मध्ये तुम्ही पाहू शकता. एका बाजूला मुशरफ तर दुसऱ्या बाजूला निखिल. तुळसणी गावाचं प्रतिनिधित्व, तुळसणी गावाचं नेतृत्व इथे करण्यासाठी आज जय सांबा पाडगाव टीम समोर खेळणार आहेत. 4 षटकांची मॅच तुमच्या समोर राहील. क्रिकेटचा थरार रंगेल आज देवनगरी देवरुख सारख्या ठिकाणी ही स्पर्धा. या स्पर्धेचा अखेर 3रा दिवस तुमच्या समोर आलाय. प्रत्येकाच्या मुखात ज्या स्पर्धेची चर्चा सुरू राहिली अखंड, मात्र आज या देवरुखवासियांच्या साक्षीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही सलामीवीर स्वप्न ठेवून मैदानामध्ये जात असताना आपण पाहतोय. दोन्ही बॅटर एका बाजूला निखिल तर दुसऱ्या बाजूला मुशरफ. 4 षटकांची मॅच आहे. जय सांबा पाडगाव बॉलिंग परफॉर्मन्स कशा प्रकारचा राहील हे पाहणं खूप महत्वाचं ठरेल. जय सांबा पाडगाव म्हटलं तर देवरुख परिसरातील बलाढ्य संघ आहे. गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी टीमला नक्कीच मात्र थांबवू शकतो. आज पाडगाव व गवंडीवाडी या मैदानामध्ये कशा प्रकारचा खेळ करतील हे पाहणं खूप महत्वाचं ठरेल. या मॅच मध्ये या स्पर्धेचं आकर्षण आपण पाहतोय. एक विशेषतः आकर्षण tenniscricket.in चं आज लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला साऊंड क्लेरिफिकेशन देखील खूप चांगला आहे. एक चांगली क्रीडा नगरी देखील आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत असताना आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती मुशरफ तर नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आहे निखिल. आज क्रिकेटच्या माध्यमातून साप्ताहिक सुट्टीचा वार रविवार, प्रेक्षकांची मांदियाळी, चांगला क्राऊड आपल्याला पाहायला मिळतोय. या देवरुख विभागामध्ये 2026च्या सुरुवातीलाच आयोजित केलेली ही स्पर्धा मागील 2 दिवस तुम्ही सर्वांनी पाहिला आहात. आजचा हा 3रा दिवस. एक निर्णायक, एक चुरशीचे सामने पाहण्यासाठी आपण इथे दाखल झालोय. आयोजक मंडळाच्या वतीने दोन्ही टीमला मनपूर्वक शुभेच्छा असतील. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 साठी गोलंदाज, नाव कळवा गोलंदाजाचं, परेश खेडेकर. पाडगाव शहराला बिलॉंग केलं या खेळाडूने. संगमेश्वर तालुक्यात अनेक बहुमान मिळवलेत. परेश खेडेकर ओव्हर नंबर 1 साठी दाखल झालाय. समोर आहे मुशरफ. जाऊया मॅच कडे. मॅचला होतीये सुरुवात. पाडगाव विरुद्ध तुळसणी दरम्यानची मॅच. स्वप्न साकार करण्यासाठी इथे झुंज द्यावी लागेल. पहिला बॉल 1 बाउन्स होतोय. बॉल जातोय मिड विकेटच्या दिशेने. इथे मात्र सिंगल होते. संयमता आहे. परेशने पहिला बॉल खूप चांगला फेकलाय. मुशरफने मात्र संयमतेचं क्रिकेट आपल्याला दाखवलंय. पहिल्याच बॉलवर शांतता, पहिल्याच बॉलवर संयमता आपल्याला बॅटर कडून पाहायला मिळते. ही स्पर्धा आज आपण पाहतोय. मात्र मागील अनेक दिवस खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली. आजचा 3रा दिवस तुमच्या समोर रंगत असताना राऊंड द विकेट उजव्या हाताने हा बॉल डॉट होईल का पंच घोषित करतायत. व्हाईट बॉल आहे. खराब बॉल होतोय. पहिला बॉल आपण पाहिला, टप्पा खूप चांगला होता. तदनंतरची मात्र साईड थोडीशी आउटसाइड द लेग स्टंपला मिळाली. गोलंदाज सज्ज परेश खेडेकर. काही क्षणांपूर्वीच आम्ही म्हटलं होतं पाडगाव शहराला बिलॉंग करीत करीत संगमेश्वर तालुका रत्नागिरी जिल्ह्यातल्या स्पर्धा हा खेळाडू खेळलाय. पंच इशारा करतील. हा देखील असेल बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल. स्कोरबोर्ड मात्र
दोन खराब धावेनी सुरुवात झाली आहे फलकाला. 4 षटकांची निर्णायक मॅच आहे. स्ट्राईक रोटेट झाली पहिल्या बॉलवर तुम्ही फलंदाज पाहू शकलात. मुश्रफने मात्र संयमता दाखवली, सिंगलने सुरुवात केली. स्ट्राईक रोटेट आहे. स्ट्रायकर एंड वरती नवीन फलंदाज आपण पाहू शकता. निखिल पहिलं पॉवर प्लेचं षटक. इथे मात्र कंपल्सरी धावा कराव्या लागतील. पण बाउन्स करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, पंचांकडे दाद मागितली आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. हा बॉल देखील आलाय डॉट. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट कसं असावं हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला बॉल खूप चांगला होता, त्यानंतरचे 2 बॉल आपण खराब पाहिले. पुन्हा एक चांगला बॉल. इथे मात्र ऑन साइडला मिड ऑन फिल्डर आहे. झेल होण्याची संधी सुटते. सिंगलने स्ट्राईक होईल. रोटेट एका धावेच्या मदतीने धावफलक आकार घेईल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 4 या धावसंख्येवरती. आमच्या समवेत एक्सपर्ट स्कोरर एक नामवंत ठेकेदार प्रतीक साळवी एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेत आहेत. संपूर्ण आयोजक मंडळी देखील आज मनसोक्त या स्पर्धेचा आनंद लुटते. म्हटलं जातं याची देवी याची डोळा, पाहिन मी माझ्या मुक्तीचा सोहळा. आज तोच सोहळा या पाडगाव वासियांच्या साक्षीने आपल्याला पाहायला मिळतोय. पंच पुन्हा इशारा करतायत. व्हाईट बॉल आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ मार्गस्थ असताना आपण पाहतोय टीम बॉलिंग करते. जय सांबा पडगाव. कित्येक दिवसानंतर 2 टीम एकमेकांसोबत उभ्या ठाकल्या. देवरुख पंचक्रोशी म्हटलं तर तुळसणी विरुद्ध पाडगाव ही मॅच पाहण्यासाठी गर्दी होते. तुळसणी विरुद्ध पाडगाव मॅच म्हटलं तर प्रत्येक जण आपलं व्यस्त शेड्यूल बाजूला ठेवून ही सामना पाहण्यासाठी येत असतो. पंचांकडे इशारा केला. पंच कोणताही हालचाल करत नाहीयेत. डॉट बॉल येईल. नक्कीच या व्यासपीठावरून विशेष गुणगान गायले जातील. आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय सुभाष पांडुरंग गवंडी तसेच स्वर्गीय सुनील काशीनाथ साळवी यांच्या आठवणींना उजाळा इथे दिला जाईल. आणि तोच त्यांच्या पाठोपाठ हा वारसा आम्ही पुढे चालवू. आणि तोच वारसा आज आपल्याला पाडगाव गवंडी माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टीम युवा स्पोर्ट्स तुळसणी टीमला ओव्हर नंबर 1 मार्गस्थ आहे. गोलंदाज आहे परेश खेडेकर. पहिली विकेट मात्र मुश्रफने गमावली आहे. मंडळाचे कार्यकर्ते चंद्रकांत गवंडी यांचं आगमन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये झालंय. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचे. बहुचर्चित प्रत्येकाच्या मुखात ज्या स्पर्धेची चर्चा सुरू राहिली, जागोजागी गल्लोगल्ली आपण मात्र प्रतीक्षा करीत होतो की मंथन चषक कधी सुरू होणार. अखेर मंथन चषकाचा आजचा अंतिम दिवस. अनेक टीमने इथे प्रवास सुरू केलाय. अखेर अंतिम टप्प्यात कोणत्या 2 टीम जातील याकडे सर्वांच्या लागल्यात नजरा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाव कळवा. फलंदाजाचं नाव कळवा. आपला एक बॅटर आहे इफ्राज. हा बॉल सिंगल होती. झेल होण्याचा प्रयत्न. इथे मात्र दुसरा धक्का पुन्हा बसलाय युवा स्पोर्ट्स तुळसणी टीमला. आम्ही काही क्षणांपूर्वीच म्हटलं होतं पाडगाव गावातून जो प्रवास सुरू केला तो संगमेश्वर तालुकाच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यात ज्या गोलंदाजाने नेऊन ठेवला तो गोलंदाज आहे परेश खेडेकर. तब्बल पहिल्या षटकात 2 विकेट घेतल्यात. पंच इशारा करतील. ओव्हर नंबर 1 समाप्त. युवा स्पोर्ट्स तुळसणी टीमची स्कोर बरोबर धावसंख्या लागते 2 बाद 5. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदेश 2 विकेट गेल्यानंतर का मैदानाच्या मागे थांबला होता. जो बॅटर अनेक स्पर्धेत आपल्याला सुरुवातीला सलामी देतो तो बॅटर मात्र आज तुळसणी टीम कडून 2 विकेट गेल्यानंतर मैदानात आलाय. कारण का तर इथे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट करायचं आहे. पहिलं षटक म्हटलं तर तब्बल 2 विकेट घेतल्यात परेश खेडेकर या गोलंदाजानं. ओव्हर नंबर 2 मध्ये
नितेश गवंडी इथे मात्र एक विशेष उल्लेख केला जाईल. पाडगावच्या इतिहासातील एक मोठा खेळाडू नितेश गवंडी दाखल झाला अराउंड द विकेट, ओव्हर द विकेट. हा बॉल इथे मात्र सिंगल होईल पहिल्याच बॉल वरती. रुडलेल्या वाटेवर चालणारे अनेक असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. आज अनेक स्पर्धेत अनेक वाटा अनेक टीमला ज्या खेळाडूने दाखवून दिल्या तो गोलंदाज अखेर बॉलिंग ट्रॅकवर तुम्ही पाहू शकता. मंथन पाडगाव गवंडीवाडी आपण पाहतोय. दरम्यानचा चषक वर द विकेट. पुढचा बॉल, हा बॉल बाउन्स केलाय. फिल्डर बॉल खाली नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये थर्ड मॅनच्या दिशेने बॉल फाईन लेगला गेलाय. पंच इशारा करतील षटकार. तब्बल षटकार आला या बॉल वरती. याच्याकडे देखील चांगला अनुभव आहे आणि तो अनुभव इथे पणाला लावावा लागेल. या मॅच मध्ये पहिले 2 बॉल आपण पाहिलेत. बॅटर स्ट्रायकर एंड वरती. बॅटर आहे संदेश, हा देखील परिचयाचा बॅटर आहे. हा बॉल बाउन्स करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली आहे. पंच कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाहीयेत. बॉल येतोय डॉट. पहिला बॉल तुम्ही पाहिला, खूप चांगली लाईन आपण पाहिली. तदनंतरचा मात्र वन बाउन्सला बॅटर संदेशने फाईन लेगला उडवून दिलं, षटकार आणला. तदनंतरचा एक डॉट बॉल. हो, यावेळेस सन्मान दिलाय बॉलला. लांबून ओळखलं होतं. बॉल जातोय इथे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. टोटल 2 धावा स्कोरबोर्ड वरती ऍड होतील. ओव्हर नंबर 2 तुम्ही पाहताय. बॉलिंग करते जय सांबा टीम, तर समोर टॉस जिंकल्यानंतर युवा स्पोर्ट्स तुसनी टीम इथे बॅटिंग करते. जास्तीत जास्त धावा इथे कराव्या लागतील. एक ग्रामपंचायत सुरू असलेली ही स्पर्धा. आजचा अंतिम दिवस तुमच्या समोर आहे. अद्यापही मॅच संपली नाहीये. समोरच्या दिशेने फिल्डर बॉल खाली आहे. संदेश निघाला तंबूच्या दिशेला. एक मोठी विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन. प्रवेश तर नॉन स्ट्रायकर एंड वरती. बॅटर आहे निखिल. ओव्हर नंबर 2 जय सांबा पडगाव टीम कडून हाताळतोय. बॉलर आहे नितेश गवंडी. अनेक स्पर्धेत ज्या खेळाडूने या पडगावचं नाव मोठं केलंय तो खेळाडू नितेश गवंडी आज दाखल झालाय. 2025 मध्ये देखील अनेक स्पर्धेत ब्रँड अँबॅसेडरचा मान या खेळाडूने मिळवला. देवरुख शहर म्हटलं तर नितेश गवंडी हे नाव आदराने घेतलं जातं. आज ओव्हर नंबर 2 जय सांबा पडगाव आपल्या गावाच्या टीम साठी कंपल्सरी इथे खेळावं लागतंय. 365 दिवस आपण ज्या स्पर्धेची प्रतीक्षा केली, तब्बल 1 वर्षानंतर ही स्पर्धा होत राहते. आज 2026 चं सीझन 4 चं नियोजन तुमच्या समोर आहे. नवीन बॅटर सर्वेश दाखल झालाय मैदानामध्ये. जाऊया मॅच कडे. ओहो, व्हॉट अ बॉल. टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेतली आहे का? पंचांकडे दाद मागितली आहे. पंच कोणताही निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवत नाहीयेत. ओव्हर नंबर 2 होते समाप्त. युवा स्पोर्ट्स तुसनी टीमची टोटल स्कोर बोर्ड वर धावसंख्या लागते 14. ओव्हर नंबर 3 साठी कोणता गोलंदाज दाखल होईल हे पाहावं लागेल जय सांबा पाडगाव टीम कडून. अशी मॅच पाहण्यासाठी कित्येक दिवस प्रतीक्षा करावी लागली. कित्येक दिवस आपण वाट पाहत होतो. अखेर आजचा 3रा दिवस. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. संकेत हॅलो चेक. हॅलो.
संकेत पागार ओव्हर नंबर 3 मध्ये जयसांबा पाडगाव टीम कडून दाखल झालाय. पहिली 2 षटक तुम्ही पाहिली आहात. तिसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. वन बाउन्स होता बॉल. ट्रॅव्हल झालाय बॉल थर्ड मॅनच्या दिशेने. पहिला धाव पूर्ण झाली. तदनंतरचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पंच काय डिसिजन देतील? पंच इथे इशारा करतायत 2 धावा पूर्ण असतील. 2 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकेल. टोटल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आज परिस्थितीचा सामना करतायत. ओव्हर नंबर 3 संकेत पागार जयसांबा पाडगाव टीम कडून अनेक वर्ष खेळलाय. आज 2026 मध्ये देखील आपला अनुभव पणाला लावावा लागेल. प्रतिस्पर्धी तुसनी टीम देखील एक दर्जेदार या तालुक्यातील टीम आहे. पुढचा बॉल गोलंदाज घेऊन सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती अराउंड द विकेट उजव्या हाताने. इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. लॉंगचा फिल्डर बॉल खाली येतोय. तद्वर ब्युटिफुल रनिंग होतीये. चित्त्याच्या चपाईने 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकलंय. टोटल धावा फलकावरती येतील 18. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुमच्या समोर. जाऊया मॅच कडे. एन्जॉय अंगवली विरुद्ध सिद्धेश्वर निवे या पुढील सामना असेल. आपण नोंद घ्या. टॉसका बॉक्स मध्ये आपण चला. संघनायक टॉस साठी चला. अराउंड द विकेट हा बॉल फुलर लेनचा बॉल. फलंदाज समजू शकला नाहीये. पंच काय निर्णय देतील? कोणत्याही प्रकारची हालचाल स्कोरबोर्ड वरती होणार नाही. जयसांबा पाडगाव आपण पाहिलं. पहिलं षटक परेश याचं खूप चांगलं षटक. प्रतीकने मात्र ओव्हर नंबर 2 मध्ये 1 षटकार खर्च केला. ओव्हर नंबर 3 संकेत पागार खूप चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते पाडगाव टीम कडून. अराउंड द विकेट हा बॉल अडव्या बॅटने खेळला. ऑन साइडला चेंडू गेला. सीमा रेषा पार. षटकार माफ करा चौकार घोषित करतात पंच. तीन षटकानंतर टीमची टोटल स्कोरबोर्ड वर धावसंख्या येईल 24. 24 धावा फलकावरती. अंतिम षटक पुन्हा कॉल मीटिंग मैदानामध्ये बोलवली गेली आहे. स्वतः कर्णधार ही मीटिंग इथे मात्र अटेंड करीत असताना ओव्हर नंबर 4 मध्ये कोणता गोलंदाज जयसांबा पाडगाव टीम कडून येईल हे पाहणं खूप महत्वाचं ठरेल. पहिलं षटक तदनंतरचं दुसरं षटक महागडे ठरलं नितेश याचं. इथे अशोक शेठ पागार यांचं आगमन होत आहे. त्यांनी मंचावर यायचंय. मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. त्याचबरोबर वासुदेव साळवी यांनी पण मंचावर यायचंय. तर यापुढे होणारा सामना एन्जॉय अंगवली वर्सेस सिद्धेश्वर नेवे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस का बॉस मध्ये यायचे विनंती असेल. एन्जॉय अंगवली आणखी सिद्धेश्वर नेवे. दरम्यान मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता जयसांबा पाडगाव टीम कडून अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅक वरती राम गवंडी. ओव्हर द विकेट पहिला बॉल खूप चांगला आहे. पंचांकडे अपील केलाय. पंच काय डिसिजन देतील? पंच कोणत्याही प्रकारचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवत नाहीयेत. बॉल येतोय डॉट. ओव्हर नंबर 4 आहे. बॅटरचं नाव कळवा.
एक एक्स्ट्रा खेळाडू आपण आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये पाठवा विनंती आहे. हो, वन बाउन्स आकाशाला गवस निघालतोय. इथे मात्र फिल्डर आहे. टोटल 2 धावा स्कोर बरोबरती आल्या. तिसऱ्या धावेसाठी केले जात आहेत. तिसरी धाव मात्र यशस्वी ठरते. टोटल 2 धावा 2 बॉल वरती आपण पाहिल्यात. पहिला बॉल डॉट, तदनंतरच्या दुसऱ्या बॉलवर 2 धावा खर्च केल्यात. युवा स्पोर्ट्स तुसनी टीमला येणारे 4 बॉल बरंच काही सांगून जातील. चौकार लगावावे लागतील अथवा षटकार येणं देखील गरजेचं राहील. प्रतिस्पर्धी टीम देखील ताकदवान आहे. समोर आहे राम. पाडगाव टीम कडून पुढील बॉल. हा बॉल समजू शकला नाही. व्हॉट अ बॉल. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. टप्पा पडल्यानंतर बॉलला उसळी येतोय. हा बॉल देखील येतोय डॉट. तब्बल पहिला बॉल डॉट, तदनंतरच्या 2 धावा, तदनंतर तिसरा बॉल आपण पाहिला. हा बॉल देखील डॉट आलाय. बॅटर आहे निखिल. तुसनी टीमला कंपल्सरी बॅटिंग इथे करावी लागेल. प्रतिस्पर्धी पाडगाव टीम समोर एक आव्हानात्मक धावसंख्या उभी करावी लागेल. ओव्हर द विकेट. हा बॉल हा समजू शकला नाहीये. बॉल सिंगल साठी प्रयत्न. पंच काय इशारा करतील. इथे फलंदाज धावचित असेल अथवा नसेल येत पंचांकडे. पंच इथे निर्णय पोहोचवत आहेत. फलंदाज नाबाद आहे. इथे अशोक पगार उपस्थित आहे, त्यांचं स्वागत करतील चंद्रकांत गवंडी. चंद्रकांत गवंडी यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. शेवटच्या टप्प्यात मॅच सुरू आहे. त्याचबरोबर रामभाऊ पगार पण इथे उपस्थित आहे, त्यांचं पण मंडळाच्या वतीने स्वागत केलं जात आहे. मी चंद्रकांत गवंडी यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. इथे एन्जॉय अंगवली संघाचे समीर बडबे इथे उपस्थित आहे, त्यांनी मंचावर राहायचंय, त्यांचं मंडळाच्या वतीने स्वागत केलं जाणार आहे. रामगवंडी सज्ज पुढील बॉल घेऊन पाडगाव टीम कडून. हा बॉल कार्पेट स्ट्रोक केला. स्वतः राम बॉल खाली येत आहेत. खूप चांगली फील्ड. बोरिवली परिसरातून 300 ते 350 किलोमीटरचा प्रवास पार करत आज पाडगाव गवंडीवाडीसाठी हा खेळाडू इथे दाखल झालाय. जय सांबा पाडगाव टीम कडून खूप चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅटर सज्ज निखिल. शेवटच्या काहीशा क्षणात कंपल्सरी फटकेबाजी इथे करावी लागेल. ओव्हर द विकेट. हा बॉल समजू शकला नाहीये. त्रिफळाची पहिला डाव पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. होतोय समाप्त. टोटल युवा स्पोर्ट्स तुसनी टीमची स्कोर बोर्डवर धावसंख्या लागते 28. जिंकण्यासाठी 24 बॉल 29 धावांची आवश्यकता. यस मोरिया डीजे.
इथे मंडळाचे धराडीचे कार्यकर्ते गवंडी यांचं इथं आगमन होतंय. त्याचबरोबर प्रमोद शेठ गवंडी यांचं इथं आगमन होतंय. शेखर गवंडी यांनी लाईनचा ताबा घ्यायचा आहे. पहिला खेळाडू मात्र जय सांबा पाडगाव टीमचा तंबूच्या दिशेला परतला. संपूर्ण ही पाडगावची क्रीडा पंढरी दुमदुमत असताना पाहायला मिळते. जय सांबा पाडगाव गावचं ग्रामदैवत सांबा मंदिर देखील आपल्या समोर आहे. नक्कीच आज जयघोष पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा या बॉल वरती कोणत्याही प्रकारची मोठी हालचाल होणार नाही. ओव्हर नंबर 1 मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅक वरती टोटल धावा करायचे 19 29 आतापर्यंत स्कोरबोर्ड आहे ते 5 या धावसंख्येवरती. निर्णायक मॅच ओव्हर नंबर 1 मध्येच आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक वर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल फलंदाज समजू शकला. बॉलला एका धावेने पुन्हा पलक पुढे सरकेल. टोटल 6 या धावसंख्येवरती खूप चांगलं षटक पाहायला मिळतंय. इथे 6 धावा खर्च केल्यात. 3 षटकांचा खेळ आपल्या समोर शिल्लक असेल.
मंथन चषक 2026 आपण पाहताय एक आगळं वेगळं या स्पर्धेचं आकर्षण संगमेश्वर तालुक्यातील एक सुप्रसिद्ध स्पर्धा एक वेगळ्याच वलय या स्पर्धेला लाभलंय आपण पाहताय टेनिस cricket.in चं लाईव्ह प्रक्षेपण साऊंड क्लोरिफिकेशन देखील खूप चांगलं आहे मोठमोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात संगमेश्वर तालुकाच नव्हे तर रत्नागिरी जिल्हा देखील नव्हे तर महाराष्ट्रभरातून खेळाडू आज ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे दाखल झालेत आणखी काय हवं प्रतिवर्षी ही स्पर्धा एक वेगळेच रेकॉर्ड ब्रेक करीत राहते इतिहास ब्रेक केला जातोय मागील 3 पर्व तुम्हाला आठवत असतील आजचं हे 4थं पर्व आणि 4थ्या पर्वातील अंतिम दिवस तुमच्या समोर आहे प्रेक्षकांची मांदी यावी देखील मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते ओव्हर नंबर 2 मध्ये कोणता गोलंदाज येईल युवा स्पोर्ट्स तुसनी टीम कडून पाहायचं बॉलर आहे मुशरफ चांगला खेळ बॅटिंग करीत असताना दाखवलाय ओव्हर नंबर 1 नंतर टीमची फलकावरती धावसंख्या आहे 6 टोटल करायचे आहेत 29 इथून पुढे रणनीती आखावी लागेल या मॅच मध्ये मी काही क्षणांपूर्वीच म्हटलं होतं जय सांबा पाडगाव विरुद्ध युवा स्पोर्ट्स तुसनी म्हटलं तर एक निर्णायक क्रिकेट राहतं इथे एक चुरशीचं क्रिकेट राहतं आज तीच चुरस आपल्याला पाहायचे वर द विकेट हा बॉल वन बाउन्स केलाय पॉइंटच्या दिशेने फिल्डर आहे टोटल 1 ने फलक पुढे सरकेल पहिल्याच बॉल वरती सिंगल आली आहे ओव्हर नंबर 1 तुम्ही पाहिली तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला जय सांबा पाडगाव टीम कडून पाहायला मिळालं देवरुख शहरात जय सांबा पाडगाव एक चांगला नामवंत संघ आहे अनेक स्पर्धेत मात्र आपला बहुमान या टीमने मिळवलाय आज अखेर आपल्या होम ग्राउंड वरती कशा प्रकारचा खेळ करतील हे पाहणं खूप महत्वाचं ठरेल अडवा बॅटने खेळले इथे मात्र बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार बात उनकी होती है जिनमें कोई बात होती है कॅमेऱ्यात इथे मात्र हा क्षण कैद केला जाईल आमचे कॅमेरामॅन नक्कीच या स्ट्रोक कडे फोकस करतील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न षटकार वाजवा डीजे दरवळत असताना पाडगाव क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय पुन्हा अटेम्प्ट करण्याचा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न फसलाय सिंगल रोटेट होईल एक बॉलवर षटकार त्यानंतर पुन्हा बॉलला लांबून ओळखलं सन्मान दिला एका धावेने फलक पुढे सरकलं तब्बल 13 या धावसंख्येवरती ओव्हर नंबर 2 मध्ये तुम्ही गोलंदाज पाहू शकता मुशरफ बॅटर सज्ज पुढील बॉल दरम्यान तोसनी टीम कडून हा पण बाउन्स ऑफ साइडला लॉंग ऑफचा फिल्डर बॉल खाली येतोय सिंगल झाली थोडीशी मिसफिल्ड इथे होतीये आणि मात्र एक धाव अधिक खर्च होईल टोटल धावा 2 स्कोअर बोर्ड वरती ऍड होतील 2026 च्या सुरुवातीलाच आयोजित केलेली ही स्पर्धा तब्बल प्रथम पारितोषिक कॅश प्राइज आहे 31,000 द्वितीय पारितोषिक 21,000 आज एक वेगळं आकर्षण आपल्याला पाहायला मिळतंय फाईन लेगला बॉलला उडवलंय फिल्डर बॉल खाली येईपर्यंत फलंदाजांनी 2 धावा घेतल्या पुन्हा घडते चूक अधिक एक टोटल धावा ऍड होतील स्कोरबोर्ड वरती 3 खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते जय सांबा पाडगाव टीम कडून जय सांबा पाडगाव आज आपण पाहतोय क्रिकेटच्या क्षेत्रातील उत्तुंग भरारी घेणारे खेळाडू आज आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत एक फलंदाज तंबूच्या दिशेला परतला त्यानंतरचा डाव मात्र इथे सावरला गेलाय मुशरफ सज्ज तोसनी टीम कडून रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा फाईन लेगला बॉलला पाठवून दिलाय कॅमेरामॅन नक्कीच हा क्षण देखील कैद करतील हा क्षणकडे इथे मात्र फोकस केला जाईल असे कलात्मक स्ट्रोक पाहण्यासाठी आज प्रेक्षकांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळते हा आलाय चौकार या चौकारच्या मदतीने एकंदरीत स्कोर बोर्ड जाऊन पोहोचेल ते 22 समीकरण आमच्या पर्यंत स्कोरर पोहोचवतात 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जय सांबा पाडगाव टीमला जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे आज विशेषतः महाराष्ट्राच्या अनेक 22 धावा फलकावरती आल्यात जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे एक वेगळं आकर्षण आपण पाहतो या स्पर्धेचं आज महाराष्ट्र नव्हे तर पंजाब झारखंड सारख्या राज्यातून देखील अंपायरच्या भूमिकेत अनेक
22 धावा फलकावरती आहेत. पंच थोडं थांबा. माफ करा, टोटल स्कोरबोर्ड 23 या धावसंख्येवरती. काही क्षणांसाठी मॅच थांबली कारण खेळ हा क्रिकेटचा क्षणार्धात पारडं बदललं जातं. कोणत्या क्षणी काय घडेल काय बिघडेल, सामना कोणाच्या बाजूने फिरेल हे मित्रांनो सांगता येत नाहीये. 22 आणि 23 मधला फरक काय आहे, एका धावेचं महत्व काय आहे हे मात्र इथे असलेल्या प्रत्येकाला माहिती आहे. पुढचा बॉल भन्नाट वेग पाहायला मिळतोय. फिल्टर बॉल खाली पॉइंटच्या दिशेने, इथे होईल सिंगल. ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. जयसांबा पडगाव टीम कडून चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाले. हा सामना युवा स्पोर्ट्स तुळसनी टीमला जिंकायचा असेल तर ओव्हर नंबर 3 मध्ये चमत्कार घडवावा लागेल. ओव्हर नंबर 3 मध्ये चांगली बॉलिंग करावी लागेल. 29 धावांचा पाठलाग करीत असताना पडगाव विरुद्ध तुळसनी दरम्यानची मॅच आपल्या समोर रंगली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. गोलंदाज आहे ओंकार. खूप चांगलं बॉलिंगचा भन्नाट वेग पहिल्याच बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाला. पडगाव गावचं ग्रामदैवत सांब मंदिरासमोर ही स्पर्धा सुरू आहे. 2025च्या आठवणी देखील इथे जिवंत होत असताना मागील वर्षी तिसरा पर्वात देखील एक यशस्वी स्पर्धा या देवरुख विभागात याच क्रीडा नगरीमध्ये मित्रांनो आपण पाहिली. तब्बल 365 एक वर्षानंतर तेच दमदार नियोजन पुन्हा रेकॉर्ड ब्रेक करीत चौथ्या वर्षात केलेले पदार्पण आणि एक यशस्वी नियोजन करण्यामध्ये मात्र यश आलं. इथे बसलेला प्रत्येक आयोजक वन बाउन्स बॅटची कडा घेतली. विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. चौकार. करीत आहे. 28 धावा फलकावरती लागल्या. जय सांबा पडगाव आता मांड मात्र उंचावतोय. डोकवरती करीत असताना तुळसनी विरुद्ध पडगाव दरम्यानची मॅच. एका धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी जय सांबा पडगाव टीमला. आजचा तिसरा दिवस रविवार, साप्ताहिक सुट्टीचा वार आहे. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने आज इथे पाहायला मिळतोय. बहुचर्चित असलेली ही स्पर्धा. इथून पुढे एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट पुन्हा इथे एक देखणा स्ट्रोक पाहण्याची संधी मात्र हुकली आहे. फलंदाज सेफ निघाला. सामना जिंकला जय सांबा पडगाव टीमने. अभिनंदन असेल पडगाव टीमचं, अभिनंदन असेल संघ मालकांचं, अभिनंदन असेल टीम तुळसनीचं. थँक्यू.